बेपत्तांचा अचूक शोध. ऑपरेशन शोध 2 अंतर्गत शहर पोलिसांची कार्यवाही. गेल्या वर्षभरात नाशिक शहर पोलिसांच्या हद्दीतून बेपत्ता अचानक गायब झाल्याच्या संदर्भाने दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी सकारात्मक कारवाई केली आहे. ऑपरेशन शोध 2 अंतर्गत विविध जिल्हे राज्यातून 214 मुली व 62 मुलांना सुखरूप आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे. बहुतांश मुली हे प्रेमसंबंध व कौटुंबिक कलहातून मिसिंग झाले होते असे एकूणच तपासात समोर आले आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 13ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अल्पवयीन मुली बेपत्ता तसेच त्यांचे कुणीतरी अपहरण झाल्याबाबत मिसिंग नोंद व अपहरणाचे गुन्हे नोंदवले जातात. हे प्रकार सातत्याने घडत असतानाच नाशिकमधून जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये अपहरणाचे 310 गुन्हे दाखल होते. याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या संवेदनशील गुन्ह्यांचा तात्काळ व गांभीर्याने तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने पोलीस ठाणेनिहाय पथके व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक युनिटने शोधकार्य सुरू केले. त्यात मागील 11 महिन्यांमध्ये अल्पवयीन मुलामुलींचे अपहरणाच्या गुन्ह्यांचा ऑपरेशन शोध 2 मोहिमेअंतर्गत सखोल तपास करण्यात आला. त्या अंतर्गत पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेत अपघातग्रस्तांचा शोध घेतला. यात आतापर्यंत 214 मुलींना आणि 62 मुलांना शोधण्यात यश आलं आहे. अद्यापही 3 मुले आणि 31 मुलींचा शोध सुरू आहे. आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अपहरणग्रस्तांच्या शोधासाठी शहर पोलिसांनी विशेष पथके सातत्याने धडपड करत असून त्यांना शोधून आणून कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आयुक्तालयाची भावनिक पोस्ट. घराच्या दारात परत आलेल्या एका लेकराच्या डोळ्यातला आनंद शब्दात मावत नाही. परत आलेली प्रत्येक मुलगी, प्रत्येक सापडलेले लेकरू एका घरात पुन्हा जीव ओतते, पुन्हा दिवा चेतवते, अशी पोस्ट शहर पोलीस आयुक्तालयाने आपल्या विविध सोशल मीडिया हँडल्सवर अपलोड केली आहे. त्यातूनच केलेल्या एकूणच कारवाईचा आढावा मांडला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने 5 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधून घेऊन परी घरात आणले होते. पैकी 5 मुलींची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सुरक्षितरित्या घरवापसी केली आहे. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.